ऋषी ऋषी हाँ कॉफी आणलीये. ठेव. ऋषी फोन वाजतोय तुझा. बघ ना मग कोण आहे. हॅलो ऋषी सर, अहो मी स्टाफ रूम मध्ये आलो तेव्हा तुम्ही तिथनं बाहेर पडला म्हणून मी अगं कमळी, मी राधिका बोलतेय. काय म्हणते, कशी आहेस? राधिका वहिनी, मी ठीक आहे. ऋषी सर कुठे आहेत? अगं तो ना जरा फ्रेश व्हायला गेलाय. तू बोल ना, काही अर्जंट काम होतं का? मी सांगते त्याला. मग बाकी कशी आहेस? मी बरी आहे. ठीक आहे, मी नंतर करतो सरांना फोन. बरं. हां बाय. हॅलो हॅलो. काय कोण होतं? दुसरं कोण असणार? कमळी. अच्छा दे. आ? काय बाबा, फोन बी न्यायला लागले आता कमळीचे. हा नाही म्हणजे प्रगती आहे. मी तुला सांगितलेलं ऐकतोयस, चांगलं वाटलं मला. एक मिनिट, परीक्षा सुरू आहेत. स्टुडंट्सना डाऊट असतात म्हणून ते फोन करतात. दे इकडे. डाऊट्स असतात म्हणून फोन केलाय ना? मग एवढी काय घाई आहे? ठीक आहे, कर ना मग आरामात. ए बहिणी फोन दे. अरे हो हो घे, पण आधी कॉफी पी. हा पितो. अगं तुझा मेसेज वाचायच्या आधीच मी माझं ठरलेलं काम करून मोकळी झाले होते. आई तू सगळी वाट लावलीस, तुला कळतंय का? आई पोलीस इन्क्वायरी झाली ना तर तुला. अरे गप्पा बस ग, असं काही एक होत नाही. स्केच आर्टिस्टने जर राजनला कॉन्टॅक्ट केला मग काय करायचं? बोल. हे बघ, हे काम तू करू शकतेस. ठीक आहे, ठेव फोन, ठेव. चल बाय. ए सुजाता, ऐक ऐक ऐक. मी तुला जे सांगते ते करायचं आहे. त्याचा जो मोबदला तुला हवाय तो मी तुला दे. ठीक आहे मॅडम, सांगा ना. हे बघ, अहो पण मॅडम. तुला जे सांगितलं ते करायचं नाही का? ठीक आहे. आई येईल तो. अगं पार्वती ताई, काय झालं? अशा कशा पडलात? काय झालं? सुजाता, अगं किती लागले तुला? अशी कशी पडलीस? पार्वती चांगलं ताई, खरचटलंय. लवकर हळद घेऊन या पटकन. खरंच राजन, तिला खूप लागलंय. आपण एक काम करूया, आपण डॉक्टरला बोलूया. तू जरा फोन दे, मी डॉक्टरला फोन करते. दे. हे घे. अहो मिळाली की ही हळद? करा ना. दुखतंय का ग खूप? हं? रागिणी मिळाला का नाही? शोधतेय. अगं हळूहळू, काय झालं? थांबा मॅडम. एवढं काही मुक्कामार नाही लागलाय. थोडा गरम पाण्याने शेक घेतला की बरं वाटेल. अगं काही काय बोलतेस? किती लागलंय तुला? तुला धड उभं राहता येत नाहीये. बरं वाटतंय हो मॅडम मला. पण सुजाताताई, तुम्ही अशा कशा पडलात? म्हणजे अहो ते गावाकडचं टेन्शन होतं, त्या विचारात कधी पाय घसरला कळलंच नाही मला. गावाकडचं टेन्शन आहे म्हणजे तिथे काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्हाला कसली मदत हवी आहे का? नाही म्हणजे ऐक पार्वती, तिला घेऊन जा. तिला जरा गरम पाण्याने शेकव, तिला बरं वाटेल. जा जा. हळू, सावकाश. धड चालता येत नाही आणि म्हणते डॉक्टरांना बोलवू नका. अरे राजन, काय झालं काय त्या स्केच आर्टिस्टचं? अजून कसा आला नाही तो? येईल आई, येईल. एक मिनिट, मी बघू का? हिला हिचे वडील शोधतायत.
तुम्ही बघितलं या मुलीला? अहो सर, ही मुलगी याच कॉलेजमध्ये शिकते. कमाल आहे. मॅडम तुम्ही एक काम कराल का, या मुलीला इथे बाहेर घेऊन याल का? ही मुलगी नक्कीच कोणीतरी स्पेशल आहे, पण मला एक कळत नाहीये, या आदिती मॅडमच्या म्हणण्यानुसार ती त्याच कॉलेजमध्ये आहे, तर मग एकाच शहरात असून राजन सर अजून तिला कसे काय शोधू शकले नाही? अरे असं कसं होईल? राजन सर तर माझी वाट बघत बसले असतील, मग त्यांचा फोन का लागत नाहीये? मॅडम, त्या मुलीची कंडिशन खूप क्रिटिकल दिसते. ती मरणार तर नाही ना? तुला इंटरेस्ट आहे? हा? चल चले. हो पण तुमचे पैसे मिळतील ना तुम्हाला? मे राजन तुम्हाला तुमचे सगळे पैसे देतील, ते काही बुडवणाऱ्यातले नाही आहेत. हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही ते स्केच आमच्याकडे द्या, म्हणजे आम्ही घेऊन जातो आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. ही बाई तिथेच होती, माझ्याकडे स्केच घ्यायला आली तेव्हा किती डेस्परेट होती. या बाईच्या वागण्या बोलण्यात काहीतरी गडबड नक्की आहे. हे सगळं जे काही चाललंय ना, ते मला कळतच नाहीये. काहीतरी लोचा नक्की आहे, पण नेमका काय? हे मूर्खा, तुला काय लग्न करायचंय तिच्याशी? मला काही फरक पडत नाही, कळलं ना? मेली काय किंवा जगली काय, मला फक्त तो स्केच आर्टिस्ट हवाय. तो स्केच आर्टिस्ट आणि त्याच्याकडचं ते स्केच. काही झालं तरी ते स्केच राजनच्या हातात पोचता कामा नये, हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि एकदा का ते स्केच आपल्या हातात आलं, मग त्या स्केच आर्टिस्टचा पण असा काटा काढायचा. लक्षात ठेव. चल चल चड्डेश चल.